गुरुदेव डेअरी. बोला अनुभवाची आधी केले मग सांगितले. परभणी डिस्ट्रिक्ट डेअरी फार्मरच्या कालच्या व्हिडिओमध्ये एक पोस्ट होती, एक फोटो होता. त्याने एक फोटो असा टाकला होता की त्याच्यामध्ये गाईची कास दाखवली आणि त्याच्यावर पुरळ आहेत आणि तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावं असे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं. आता मी काय तज्ज्ञ नाही, पण पुरळाला फेस केलेला एक शेतकरी आहे. पुरळ येणे, पुरळ जाणे कशामुळे येतात त्याच्यावर माझं एक मत तयार केलं मी. ते शास्त्रोक्त असेल असं नाही, पण अनुभव नक्कीच आहे, कारण माझे बोलच अनुभवाचे आहेत. मग ती पुरळ कशामुळे येतात त्याचा एक मी अभ्यास केला. तो एक देवी नावाचा रोग आहे आणि कासावर फोडं येतात, पुरळ येतात, त्याच्यात पाणी होतं, ते फुटतात, त्याच्यात जखमा होतात. गाई दूध व्यवस्थित देत नाहीत, मग जखमेमुळं पाय उचलतात, लात मारतात, ताप येतो वगैरे वगैरे. हे का होतं तर ती एक कारण आहे, अस्वच्छता. आपण दूध काढताना हाताला कासेला दूध लावतो, असं दूध लावतो आणि मग धार काढतो. ते दूध लावण्याने आणि तो दूध थोडंसं तेलकट असतं, स्निग्ध असतं, ते चिकटपण असतं, ते निघत नाही तिथून आणि मग तसंच राहून त्याचा फंगस पकडतो आणि त्याचं इन्फेक्शन होतं आणि पुरळ येतात. हे एक आहे. एक वातावरणातल्या बदलामध्ये उन्हाळ्यामध्ये देवी नावाचा रोग येतो, तो व्हायरल आहे, तो पण काशीवरच अटॅक करतो. त्याच्यासाठी एकच औषध आहे होण्याच्या अगोदर. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. डेअरीचा मंत्र समजावून घ्या. प्रतिबंध हा पुढील उपचारापेक्षा स्वस्त आहे, चांगला आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीला डेअरी व्यवसायामध्ये प्रतिबंधात उपचार करा. प्रतिबंध पाहिजे, अगोदर उपचार पाहिजे, होण्याच्या अगोदर पाहिजे, झाल्यानंतर खर्चिक आहे, नुकसान ठरलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही दूध काढल्यानंतर कास कशी स्वच्छ करता त्याच्यावर अवलंबून आहे. सोपं आहे. कासेला तेल, तूप, दूध काही लावायचं नाही. मशीनं दूध काढताय, हातानं दूध काढत असेल तर पाणी लावायचं. मशीन असलं तर आपण पाणी मारतो आणि मशीन लावतो, आणि हातानं काढत असेल तर पाणीच मारायचं. दूध, तूप, तेल काही लावायचं नाही. शेतकऱ्याला बऱ्याच सवय आहे, तेल लावायचं आहे, तूप लावायचं आहे, दूध लावायचं आहे. नको, त्यानं ते हा रोग होतो. दूध काढायचं झाल्यानंतर बरेच लोक काहीच करत नाही, नुसतं पाणी मारतात आणि सोडून देतात. तसं न करता अनेक डीप कप वापरतात, परवडत नाही, महाग आहे, 1000 रुपये लिटर असते ते. आणि बुडवता फटकारला लात्याने शेपटाने की गेलं सांडून. काय करायचं. म्हणून एक सोपं औषध मी त्याच्यावर माझ्या बुद्धीने माझ्या प्रयोगाने काढलं. पोटॅशियम परमॅंगनेट, एक 3 पुड्या पोटॅशियम परमॅंगनेट किंवा 1 पुडी पोटॅशियम परमॅंगनेट 1-1.5 लिटर पाण्यामध्ये, 1 लिटर पाण्यामध्ये टाकलं की ते घट्ट तांबडं औषध तयार होतं. आणि त्या सोल्युशनमध्ये दूध काढल्यानंतर बुडवून घ्यावं. त्याचा परिणाम असा होतो की ते त्याच्यावर इन्फेक्शन पण होत नाही, तुमचं मस्टॅटिस पण होत नाही, जंतू दूध काढलेल्या कॅनलमधून वर जायचं प्रमाण पण रोखलं जातं आहे आणि सडावरच्या होणारं इन्फेक्शन पण रोखलं जातं आहे. दिवे अजिबात होत नाही. हा झाला प्रतिबंधात्मक उपचार. पण जर तुम्ही केलाच नाही आणि आता आला आहे, त्याला एक सोपं औषध आहे, DC डायक्रिस्टिसिन S. 1 दिवसाआड 3-4 मारा, पेनिसिलिन कमी होऊन जाईल. आणि सडाला पेनिसिलिनचं ट्यूब लावा किंवा दुसरे कुठले तरी जखमावर लागणारे ट्यूब लावा, अँटीबायोटिक ट्यूब लावा. ते जखमातनं पाणी गळणार नाही, जखम होणार नाही, आतून पण बरी होईल, बाहेर पण बरी होईल. त्या सडाला अँटीबायोटिक क्रीम मिळतात, ते लावा. आणि मानेतून डायक्रिस्टिसिन पेनिसिलिन 5 ग्रॅमची इंजेक्शन 3 द्या 1 दिवसाआड, कमी होऊन जाईल. आणि पुन्हा कधी होऊ नये यासाठी दूध काढले की त्याला हे लावा, आपलं
पोटॅशियम परमॅनंटच्या द्रावणामध्ये बुडवून घ्या. काही अडचण येणार नाही. ताप कमी होईल, जखम पण कमी होईल, पुन्हा पण होणार नाही. अशी सर्व बाजूची काळजी घेतल्यास आपल्याला देवी रोग, काशीवरची फोड, काशीवरची पुरळं आणि काशीवर जर चमकुळे असतील तो भाग वेगळा आहे. फोड त्यात पाणी होणं हा भाग वेगळा आणि चामकुळी अशी घट्ट चामकुळी तो भाग वेगळा. चामकुळीसाठी वेगळे औषध आहेत, पण ही तुम्हाला पुरळासाठी आणि फोडासाठी त्यात पाणी होणं जखमासाठी औषधं आहेत. याचा वापर करावा, अनुभव घ्यावा आणि कमेंटमध्ये कळवावं. माझं चॅनल आहे गुरुदेव डेअरी, त्याच्यामध्ये मी वेळोवेळी असे ज्याच्या अडचणी आहेत अशा लोकांच्या अडचणीचं व्हिडिओ टाकत असतो. ते तुम्ही बघावं, ते सबस्क्राईब करावं, म्हणजे तुम्हाला तुमचे व्हिडिओ मिळत राहतील. माझी एक लिंक आहे परभणीतल्या फार्मरकडे माझी लिंक आहे, ती बघत जा. त्याच्यामधून तुम्हाला अनुभव येईल आणि तशा पद्धतीनं अनुभव घ्या, उपचार करा. भेटूया पुढच्या भागामध्ये.